पॉलिटिकल सायन्स PSIRच्या आपल्या डिस्कशनच्या ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि त्याच्या दृष्टीने हेवूडचा डिस्कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये राईट्स, ऑब्लिगेशन, सिटिझनशिप अशी आधीची चर्चा केलेली आहे. डेमोक्रेसी आणि त्याच्या अनुषंगानं काय काय आर्ग्युमेंट्स आहे. डेमोक्रेसी डायरेक्टली आपल्याला अभ्यासाचाच भाग आहे. मग डेमोक्रेसीवर आपला डायरेक्टच आहे, डिस्कोर्सच आहे. त्यामुळं प्रश्न विचारले, डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी काय आहे, त्याची तपशीला त्यावेळेला चर्चा होईलच टॉपिक वाईज. थोडक्यात जर हेवूडच्या पद्धतीनं समजून घेतलं आणि त्याचा अंडरस्टँडिंग काय आहे बघितलं आपण, तर सुरुवात कशी करतात हेवूड, हू शुड रूल, पॉवर अँड रूलचा संबंध काय आहे. मग क्रॅटॉस हा शब्द पॉवर अँड रूलशी जोडलेला आहे का. डेमोक्रॅटस, डेमो म्हणजे पीपल आहे का, लोकांचं राज्य जे आहे ते. मराठी ट्रान्सलेशनमध्ये बरोबर आहे का. लोकराज्य शब्द वापरायला पाहिजे का. लोकशाही, मग शाही ही खरोखर शाहीच असते का, ते फ्युडलच आहे का, किंवा ते मोनार्कियल आहे का. त्यामुळं लोकशाही या संज्ञेविषयी वाद आहेत. लोकशाही हा शब्द जे आहे ते, त्यामुळे डेमोक्रेसीचं काय ट्रान्सलेशन मराठीत घ्यायचं याच्याविषयीची, त्यामुळे तो शब्द कोणी वापरला होता आत्ता आपल्या चर्चेचा तो स्कोप नाही आहे. पण असं सावध राहायला पाहिजे. जर आपण लिंग्विस्टिकली म्हणतो, इटिमॉलॉजिकली, एपिस्टेमॉलॉजिकली पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटना सावध राहायला पाहिजे. इटिमॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी दोन्ही स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. म्हणजे तुमचं व्युत्पत्तीशास्त्र आणि तो प्रमाणशास्त्र दोन्ही चांगलं पाहिजे. म्हणजे मग जसं असं म्हटलं, क्रॅटॉस पॉवर आणि डेमॉस पीपल, पीपल्स पॉवर, बरोबर, इथं बरोबर झालं. पण आपल्या ट्रान्सलेशनमध्ये लोकशाही झालं. मग शाही अवघड आहे का, राज्य का नाही आहे. मग लोकराज्य आणि लोकशाहीचा कसा विचार आहे. फ्युडल डेमोक्रेसी आहे का. काही आपल्या जुन्या 2007मध्ये वगैरे डिबेट झाला होता, इंडियन डेमोक्रेसी फ्युडल डेमोक्रेसी आहे का. ॲरिस्टॉटलनं डेमोक्रेसीबद्दलची सुरुवातीची मतं अत्यंत वाईट आहेत की अत्यंत वाईट निम्न स्तरावरच्या लोकांचं आहे का. प्लेटोनं तर त्याला धिक्कारलेलं आहे. ॲरिस्टॉटलनं पण त्याचं काही फारसं चांगलं म्हणून काय विचारचन केलं. डेमोक्रेसीला जी काही प्रतिष्ठा आहे ती अर्ली मॉडर्न नंतरच्या पिरियडमध्ये किंवा अगदी 19th सेंचुरीमध्ये आपल्याला म्हणता येईल सुद्धा. त्यामुळं डेमोक्रेसी ती लिंकनची व्याख्या जे म्हणलेलं आहे ती, किंवा हा नुसतं काही लोक म्हणतात हे फॉर्म आहे, फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आहे. व्हायसेस आणि व्हर्च्यूज त्याचे बघायला पाहिजेत का. डेमोक्रेसीच्या बद्दलचे एक आकलन काय असतं, आत्ताचं कन्फ्युजन जे आपण म्हणलेलं आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर ते नसेल तर ते अनकॉन्स्टिट्यूशन होईल का. पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी जी आहे 73-74 पार्टिसिपेशन आहे का. आपण जर इनडायरेक्ट 135 करोड लोकांच्या देशामध्ये पार्टिसिपेशन कसं शक्य आहे ना. आणि त्यामुळे पार्टिसिपेट डेमोक्रेसी ज्याला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणलेलं आहे किंवा पार्टिसिपेटरी आणि इनडायरेक्ट, आपण इनडायरेक्टमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहे का. त्यामुळं सुरुवात कुठून केलेली आहे सगळेजण करतात. लिंकनचं ते गोटिसबर्गचा साधारणतः ॲड्रेस जो आहे तो स्पीच त्यांचं जे होतं ते, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल जे म्हणलेलं आहे. मग डेमोक्रेसीच्या बद्दल रुसोचं काय म्हणणं, शुम्पेटरचं काय म्हणणं, मॅकफर्सनचं म्हणणं, रॉबर्ट डहालनं डिफॉर्म पॉलिआर्की वगैरे चर्चा केलेली आहे. म्हणजे प्लुरलिस्ट त्याच्यावर काय म्हणतात, पद्धत सेमच आहे. की डायरेक्ट डेमोक्रेसी हे क्लासिकल कन्सेप्शन ऑफ डेमोक्रेसीमध्ये होतं का, म्हणजे जिथं सगळेजण सहभाग घ्यायचे. रोमन परंपरेमध्ये मग ते वेगळ्या प्रकारे, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिकमध्ये फरक जो आहे तो. डेमोक्रेसी अथेन्सच्या ह्याच्यामध्ये राजकीय सहभाग सगळ्यांचा असायचा का. डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा पार्टिसिपेट डेमोक्रेसी, रोमन परंपरा थोडी परत वेगळी जे म्हणलेलं आहे. अलीकडच्या काळात काही लोक सांगतील तुम्हाला की स्वित्झर्लंडमध्ये असेंब्लीज पडतात, त्या डायरेक्ट डेमोक्रेसी उदाहरण आहे. किंवा इकडं आपल्या न्यू इंग्लंडमध्ये म्हणजे US मध्ये ईस्ट कोस्टला टाऊन मिटिंग असतात ज्या म्हणले, टाऊन मिटिंग डेमोक्रेसी, त्याला शब्दच वापरला आहे, टाऊन मिटिंग डेमोक्रेसी. आणि टाऊन मिटिंग डेमोक्रेसीमध्ये मग त्या पार्टिसिपेटरी नेचर त्याचं असतं का. रेफरंडममधनं आपण डायरेक्ट डेमोक्रेसीचा भाग होऊ शकतो का. डायरेक्ट डेमोक्रेसी तात्विकदृष्ट्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत की युरोपियन कम्युनिटी आल्यानंतर मग डायरेक्ट डेमोक्रेसीला काय होईल, किंवा रेफरंडम शक्य होईल का आपल्याला. रेफरंडम आल्यानंतर डायरेक्ट डेमोक्रेसी नावाची गोष्ट का इनडायरेक्टच राहणार. डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट अशी चर्चा जी आहे. 97मध्ये रेफरंडम स्कॉटिश आणि वेल्सच्या याच्यामध्ये आलेलं जे आहे ते. ग्रीकांचं फेस टू फेस जी सगळी चर्चा होती ती काय. पब्लिक ॲज ॲबिलिटी जे म्हणलेलं आहे, कशासाठी, टिपिकल जबल टू किक द रास्कल्स आउट, लोकांना, अयोग्य लोकांना बाहेर ठेवण्याच्या दृष्टीनं बाहेर ठेवायचं तर डेमोक्रेसी आवश्यक आहे. डेमोक्रेसी फेअर जे म्हणलेलं आहे. 60s नंतर जगभरात मॉडर्न गव्हर्नमेंट आल्यानंतर इनडायरेक्ट डेमोक्रेसी वाढलेल्या आहेत का.
लिबरल डेमोक्रेसीमध्ये इनडायरेक्ट डेमोक्रेसी. बर्नार्ड क्रिक त्याच्या डेमोक्रेसीचं बर्नार्ड क्रिक अत्यंत अभ्यासक आहे, महत्त्वाचा 2000मध्ये त्यांचं पुस्तक जे आहे ते काय म्हणलेलं आहे, मोस्ट प्रॉमिस्क्युअस टर्म आहे ती टर्म म्हणून जे म्हणलं कंटेस्टेड आहे का, नो सेटल्ड मिनिंग अँड मॉडेल ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीच्या बद्दल जे म्हणलेलं आहे आत्ताच्या 13 नंतरच्या डेमोक्रेसीबद्दलची वेगळ्या प्रकार जगभरातली चर्चा. डेमोक्रेसीच्या मॉडेल खाली मग वेगळ्या प्रकारचे अथॉरिटेन रिजिम सगळे वाढायला लागलेले आहेत का, डेमोक्रॅटिक फीचर जे म्हणलेले आहे. इंटरवॉर पिरियडमध्ये फॅसिझम डेमोक्रेसीच्यामधनं जेव्हा का डेमोक्रेसीला नाकारून आलेला आहे. डेमोक्रेसीची स्वतःची एक हिस्ट्री आहे बर्न ऑफ डेमोक्रेसी नावाचं पुस्तक, खूप बोलता येईल त्याच्यावर. प्रताप भानू मेहतांचं पुस्तक आहे. आपण आता थोडक्यात कन्सेप्च्युअल समजून घेतलं तर काय की नो सेटल्ड मिनिंग आहे, कुठला मिनिंग नाही आहे, कंटेस्टेड कल्पना आहे. फुकुयामासारखा अभ्यासक आहे न्यू राईट थेरीज जे आहेत त्यांनी एंड ऑफ हिस्ट्री मांडून मग आता डेमोक्रेसी सगळीकडे परमनंटली आहे, पण ते टिकलं नाही फार काळ. थोडक्यात त्याच्यावर परत तुम्हाला विचार करायला लागला. लोकशाही ट्रायम्फ ऑफ डेमोक्रेसी आहे का, डेमोक्रेसीचा मार्च कुठपर्यंत आहे. मग आज वन टॉकपर्यंत येतात का, पॉलिटिकल ऑर्डर पॉलिटिकल डिकेमध्ये त्यांनी काही मांडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. मुद्दा काय आहे की लोकशाहीची दिस इज प्रिकंडिशन फॉर डेमोक्रेसी इज नॉट डेमोक्रेसी. की तुम्ही सिव्हिल सोसायटी असायला पाहिजे, वोटिंगचे पॅटर्न्स तुम्ही निश्चित केलेले पाहिजे, तुमचे नागरिक सिटिझनशिप कन्सेप्च्युअल क्लिअर पाहिजेत, 1 पर्सन 1 वोट असायला पाहिजे, हे सगळं पूर्ववट आहे. पण डेमोक्रेसी त्यामुळं डिबेट काय फॉर्म आहे का सबस्टन्स आहे का, ती प्रिकंडिशन आहे. फॉर्म आहे का सबस्टन्स आहे. शुम्पीटर नावाचा जोसेफ कॅपिटलिझम सोशलिझम अँड डेमोक्रेसी 42 मधलं पुस्तक आहे, 42 मध्ये कॅपिटलिझम सोशलिझम अँड डेमोक्रेसी. मग शुम्पीटरनं काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बदललेले केन्सियन मॉडेल आपण स्वीकारलं, त्यातनं काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. केन्सनं काही आर्ग्युमेंट वेलफेअर स्टेटच्या बद्दल, मग त्यातनं डेमोक्रेसी. 60च्या दशकात असं साधारण लक्षात यायला लागलं की डेमोक्रेसीच्या नावाखालीच लोक एक पॉवर एलिटच सगळे त्याचा फायदा घेतात. पॉवर एलिट जे आहेत आणि पॉवर एलिट्सने ते सगळं ग्रॅप केलेलं आहे. तुम्हाला पॉवर एलिट शब्द विचारलेला आहे. पॉवर एलिट आणि पॉवर एलिटवर CW मिल्स जे आहे 50च्या दशकामध्ये. मेजर हायरार्कीज ऑर्गनायझ इन मॉडर्न सोसायटी, प्लुरॅलिझम ज्याला म्हणजे बहुलतावादी सिद्धांकन, हे काही छोट्या लोकांचा ताबा असतो वस्तुतः लोकशाहीमध्ये एक असं सांगितलं जातं बाबा जे आहे. जसं टॉकेवेलने म्हणलं होतं की टायरनी ऑफ द मेजॉरिटी आहे का, हे टायरनी आहे वस्तुतः, मेजॉरिटीची टायरनी आहे. टॉकेवेल 36 मधलं गाजलेलं पुस्तक आहे अमेरिकेवर लिहिलेलं आहे. फ्रेंच थेरीज जो आहे तो फ्रेंच अमेरिकन. कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड्स असं होतं का बाबा ते. मार्क्सिस्ट रॅडिकल डेमोक्रेसी चर्चा करतात का, रॅडिकल डेमोक्रेसी आम्हाला सेंट्रल डेमोक्रेसी लेनिननं मांडलेलं नोशन होतं ते काय होतं. अर्ली मार्क्सिस्टांनी सोशल डेमोक्रेसी नावाचा शब्द वापरलेला आहे. मग त्यांचं काय म्हणणं, अर्ली मार्क्सिस्ट म्हणजे संकल्पना समजून घ्या काय आर्ग्युमेंट आलेले आहेत कोण आहे. इथं 2 अभ्यास दिलेले पीटर बाचरॅक जे आहेत त्याचं 67 मधलं पुस्तक आहे. बॉटमोर हे इलिट थेरिस्ट आहेत. म्हणजे या इलिट थेरिस्टांनी याच्याकडे बघण्याचा प्रयत्न की इलिट कॅपेबल आहेत. आपल्याकडे सिटिझन इलिट नाव दीपंकर गुप्तांचं पुस्तक आहे सिटिझन इलिट म्हणजे सिटिझन्सनीच केलेलं असतं. नानी पालखीवाला असतील, फलिनर, म्हणजे एक जे सिटिझन इलिट आहे हे तेच तुमच्या सोशल मुवमेंटमधनं वगैरे काय शेतकऱ्यांची चळवळ ह्यातनं काय होत नाही. सिटिझन इलिटचं इंटरव्हेन्शन जे आहे त्यातनं सगळ्या गोष्टी बदलतात. हा एक थेरी जे म्हणलेला आहे. तसं आर्ग्युमेंट आहे की डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं कशी आहे. डेमोक्रेसी आहे का बरोबर इलिट्सच आहेत, पॉवर इलिट्सचं सगळं बदल करतात का. त्यामुळे इलिट मॉडेल त्याचं समजून घेणं जे म्हणलेलं आहे त्या इलिटच्या अगेन्स्ट सबाल्टन्स आहेत. मग मार्क्सिस्टांमध्ये ग्रामशियन फ्रेमवर्कमधनं त्याची चर्चा आपल्याला करता येऊ शकते. डायरेक्ट इनडायरेक्ट पार्टिसिपेटरी नेचर किंवा ज्याला काय म्हणलेलं आहे की डेमोक्रेसी कंटेस्टेड आहे म्हणजे काय आपण समजून घेतो आहे. मार्क्सिस्टांचं त्याच्यावरचं आर्ग्युमेंट, लिबरलचं आर्ग्युमेंट आहे किंवा न्यू राईट्स आर्ग्युमेंट आहे, कॉन्झर्वेटिव्हचं आर्ग्युमेंट जे आहे. व्हायसेस आणि व्हर्च्यूज काय आहे त्याचे सद्गुण काय आहे, ते दुर्गुण काय आहेत. जुवेनल रोमन गाजलेला कवी जो म्हणलेला आहे जुवेनलचं हू विल गार्ड द गार्डियन्स गाजलेलं विधान आहे, खूपच गाजलेलं विधान आहे. हू विल गार्ड द गार्डियन्स. लोकशाहीमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे अर्थशास्त्रात स्पष्टच म्हणलं जळात राहणारे पाणी पिणारच आहेत. मग तुम्ही त्याला किती रोखणार जे आहे ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये चर्चा जी आहे. त्यामुळे मुद्दा जो आहे तो काय की हू विल गार्ड द गार्डियन्स. मग त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपल्याला
लोकशाहीचा विचार करत राहायला पाहिजे. लॉकनं याच्यावर काढलेला उपाय काय होता, मग ते बदलायला पाहिजे का, परमनंट असं याचं जेस्चर होतं का हॉब्समध्ये, मग ते लॉकनं बदललेलं का. हॅम्प्टन त्याच्या आधी होता हॉब्स आणि लॉक. हॅम्प्टनचं नो टॅक्स नो रिप्रेझेंटेशन जे म्हटले, विदाऊट रिप्रेझेंटेशन नो टॅक्स, विदाऊट रिप्रेझेंटेशन द्या. आणि मग ही गोष्ट अमेरिकेमध्ये गेलेली आहे का, मुळातली ती इकडून आलेली होती का. डेमोक्रेसीची डिमांड जी आहे ते, मग पार्लमेंट 12 आपण जे म्हणलेलं आहे, कुठं 2015मध्ये चर्चा झाली होती ना, मॅग्ना कार्टा इंग्लंडमधला जो आहे, जो डेमोक्रेसी आणि पार्लमेंटचा एकमेकांचा संबंध काय आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे का, प्रेसिडेन्शियल इलेक्शन जे म्हणलेलं आहे बेंथमनं ग्रेटेस्ट हॅपीन ऑफ ग्रेटेस्ट नंबर्समध्ये डेमोक्रेसी बघितलेली होती का. मिलचं बॅलन्स आणि हार्मोनीमध्ये डेमोक्रेसी आहे का. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याची चर्चा केलेली आहे. रुसो असा एक प्रश्न विचारला, रुसो हा ॲटोक्रॅटिक टेंडन्सी असणारा, डेमोक्रॅटिक टेंडन्सी असणारा, सोशलिस्ट टेंडन्सी असणारा, टोटलिटरियन असा वेगळ्या प्रकारचा जनरल विलमध्ये सगळं त्याचं सामावलेलं आहे का. म्हणजे हे जरी व्हर्च्यू सांगणाऱ्या लोकांमध्ये मिल आहे, बेंथम आहे, लॉक आहे, व्हायस आहे. मर्यादा सांगताना द रुलिंग क्लास मोस्काचं पुस्तक जे म्हणले, किंवा पॅरोटो, मोस्का पॅरोटो गाजलेले अभ्यासक आहेत, त्यांनी काय म्हणलेलं आहे पॅरोटो तर ते फॉक्स आणि लायनची परिभाषा आहे. ही मुळात पॅरोटोची नाही आहे, ते सिसिरोपासून मॅकियावेलीपर्यंत सगळ्यांनी वापरलेली जी आहे. फॉक्स आणि लायन ते सेंटॉर म्हणून असे पण बघितले गेलेले आहे. फॉक्स, कनिंग, लायन दोघांची चर्चा जी आहे. मग डेमोक्रेसी ही फॉक्ससाठी असते का लायनसाठी असते. पोएट, स्पॅनिश पोएट आहे आर्तेगा गासेत, आर्तेगाचं रिव्होल्ट ऑफ द मासेस डेमोक्रेसीमध्ये कसं शक्य होईल, आणि डेमोक्रेसी ही एका अर्थानं ॲटोक्रॅटिक याच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण करते का. टॉकेवलीनं टायरनी ऑफ मेजॉरिटी म्हणलेलं होतं का. मॅडिसन, जेम्स मॅडिसन स्क्वेअरमधलं स्पीच होतं मॅडिसनियन ज्याला म्हणलं तो वे ऑफ लाईफ, मॅडिसनियन सिस्टीम, तो जेफरसन हॅमिल्टन ज्याला म्हणलं किंवा जेफरसन मॅडिसन असे ते फेडरलिस्ट पेपर आहे. आता आपल्याला त्याच्या वेळ नाही आहे किंवा गरज नाही आहे, पण ते डिबेट आहेत कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आहे. जे.एल. टॅलमन नावाचा अभ्यासक आहे, टोटॅलिटरियन डेमोक्रेसी नावाची कल्पना मांडलेली आहे. टॅलमन कधीच आहे 52मध्ये, तर रोसोमध्ये त्याला दिसतं ते. त्यामुळे व्हर्च्यू सांगणाऱ्यांनी, सद्गुण सांगणाऱ्यांनी डेमोक्रेसीच्याबद्दल काय, चर्चिलपासून अनेकांची सगळ्या चर्चा आहे की डेमोक्रेसी वाईट आहे किंवा हे नाही आहे, लॅक ऑफ बेटर, शो मी अदर. दुसरं काय आहे सांगा. 51% आणि 49%चा डिबेट जो आहे, 49% 2% इकडं तिकडं होतं, आणि त्यामुळं मग तुम्हाला टायरनी ऑफ मेजॉरिटी ऐकायला लागतं का. दुसरा पर्याय नाही आहे. लॅक ऑफ बेटर आपण स्वीकारलेला आहे का. डेमोक्रेसीला पर्याय काय तो सांगा. मग तो पर्याय कसा राबवायचा त्याच्याविषयीचे निराळे प्रयोग आहेत. म्हणजे जनरल तुमचं वाचन लोकशाहीचं संपूर्णतः जे आहे ते पी.बी. सावंतांनी समजा रिजनलमध्ये काही लिहिलेलं आहे. पाचगावची कहाणी आहे, वाचलेलं, अलीकडच्या काळात आलेले समजा. मग तिथं मॉडेल्स जे प्रयोग झालेले ते कुठलं आहे, मेंढालेखाची गोष्ट आहे, मिलिंद बोकीलांचे समजा एक पुस्तकं, असं अनेक प्रकारे तुम्हाला सांगता येईल. अरुणा रॉय यांचं आलेलं नवीन माहितीच्या अधिकारावर पुस्तक आहे. डेमोक्रेसीच्या कोणत्या मॉडेलबद्दल ही लोक चर्चा करत असतात. तुम्ही तुमचं सबस्टँड करणारा आर्ग्युमेंट त्याच्या निमित्तानं आणायला पाहिजे त्या सगळ्याची चर्चा जी आहे. पण डेमोक्रेसी, डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीची मर्यादा काय, किंवा डेमोक्रेसी हा फॉर्मच आता बदलत चाललेला आहे का. आपण आता नव्या पोस्ट मॉडर्न सोसायटी, पोस्ट मॉडर्निस्ट आणि डेमोक्रेसीकडे कसं बघितलेलं आहे की ते रेग्युलेट करण्याचा अत्यंत एक्सलंट मेकॅनिझम आहे का. पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये डेमोक्रेसी कशी आहे. कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्याला डेमोक्रेसीची चर्चा असते आपल्या याच्यामध्ये. मग कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन समजून घेत असताना ती काय प्रकारची आहे. आजच्या काळातला पॉप्युलर शब्द रॅडिकल. मग रॅडिकल डेमोक्रेसी कशी असू शकेल, किंवा रॅडिकल इक्वॅलिटी कुठली डेमोक्रेसी आहे. रॅडिकल इक्वॅलिटी नावाचं पुस्तक आहे त्यामुळं पीपल्स पार्टिसिपेशन, मग डेमोक्रेसी आणि रिपब्लिकची संधी कशी जोडणार आपण. लोकशाही, मग आपण म्हणलं मराठीमध्ये त्याच्या ट्रान्सलेशनपासूनची इश्यू आहे. टू कन्क्लूड काय म्हणलं, खूपच बोलता येईल आपण लिमिट जर ह्याचं केलं, यांच्यापुरतं मर्यादित ठेवलं तर काय. लोकशाही संकल्पना अथेनेने याच्यापासून पाहिलेली आहे. सुरुवातीला त्याला अत्यंत वाईट पद्धतीनं बघितलेलं आहे. अर्ली मॉडर्न काळामध्ये डेमोक्रेसी लोकांच्या देशामध्ये, कारण हॉब्स पण तो मग काय सांगतो, मोनार्कीत सांगतो हा पण मोनार्की सांगतो. लेट 19मध्ये, अर्ली 19 विशेषतः अमेरिकेची गोष्ट काय होते, अमेरिकेबद्दल काय म्हणते, लँड विदाउट गॉड अँड लँड विदाउट किंग. आणि त्यामुळं तिथं ईश्वर नाही आहे, तिथं कुठलाही राजा नाही आहे, आणि मग लोक आहेत. मग डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं ते फ्लरिश होईल का, मग ते रिपब्लिकनकडे जाईल का. मग अमेरिकन मॉडेल जे आहे ते UK मॉडेलपेक्षा कसं वेगळं आहे. भारतामध्ये आपण वसाहत असल्यामुळे त्यातनं कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत. या अर्थानं
डेमोक्रेसीची सगळी चर्चा जी आहे, मग त्यात अनेक प्रकारचे हिस्टॉरिक त्याचे संदर्भ आहेत पहा. म्हणजे ॲब्सोल्यूट मोनार्क्स होते, त्यांनी कसे डेमोक्रेसीकडे बघितलेलं होतं. डेमोक्रेसीबद्दलचं म्हणजे उदाहरणार्थ बिस्मार्क आहे, त्याचं काय अंडरस्टँडिंग होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर डेमोक्रेसीकडे बघणाऱ्यांची दृष्टी कशी आलेली होती. आत्ताच्या जागतिकीकरणाच्या काळात डेमोक्रेसीबद्दलची चर्चा काय काय प्रकार आहे. मग लोकशाहीबद्दलचे लॅक ऑफ बेटर लोकशाही जी आहे, लोकशाहीबद्दलचे निरनिराळे दृष्टिकोन अस्तित्वात आहे. हेवूड यांचं या निमित्तानं काही त्याचे व्हायसेस काय आहेत, व्हर्च्यूज काय समजून घ्या. तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टबद्दल काय काय म्हणायचं ते म्हणा, आणि मग आपण एकूण कन्क्लुजनच्या ह्याच्यामध्ये आपलं जे आहे ते काय फर्दर रिडिंगमध्ये अगदी तुम्ही म्हणलं की हे कंपल्सरी एकदा वाचूनच टाकलं. बर्न ऑफ डेमोक्रेसी नावाचं पुस्तक आहे. डेमोक्रेसीबद्दलची थेअरी जी आहे, डेमोक्रेसी म्हणजे अक्सरचं कसं काही पेन अक्सरचं भारतातल्या संदर्भातलं इमर्जन्सी डेमोक्रेसीबद्दलचं आर्ग्युमेंट आहे. लोकशाही इंदिरा पिरियड जो आहे समजून घ्या. वी द पीपल वाचलं तुम्ही, म्हणजे रिडिंगमध्ये अनेक प्रकारे आपल्याला ते ॲड करता येऊ शकतं. डेमोक्रेसीच्या बरोबरच आणखी अशी कुठली एखादा आस्पेक्ट असेल याची थोडक्यात यासाठी चर्चा केली, कारण आपल्याला टॉपिकच आणि त्यामुळे तिथे एक्सटेन्सिव्ह चर्चा होईल. त्यामुळे त्या तपशिलात जातं. तुमच्या बाजूने काय करायला पाहिजे, एखादा टॉपिक आला तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पहा की हे प्रश्न आलेले आहे. डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी हा प्रश्न आलेला आहे. पार्टिसिपेटरी नेचरवर आलेले आहे. चेंजिंग फॉर्मवर आपल्याला विचार, कंटेस्टेड कल्पना आहे. त्यामुळे डेमोक्रेसीवर कोणते प्रश्न येत राहणार याचं एक मॉडेल किंवा याचं एक आकलन तुमचं समोर ठेवा जुन्या क्वेश्चन पेपरच्या आधारे. GSमध्ये काय विचारलं, SAला डेमोक्रेसीवर काही वेळेस आलेले आहेत पहा. त्यामुळं NBTचं ते डेमोक्रेसी 80 प्रश्न असं पुस्तक आहे पहा. त्याच्या निमित्तानं सगळी चर्चा आहे. एकदा इश्यू घेतला की तो सगळा कवर करायचा आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः ती सगळी चर्चा जी आहे ती पुढं न्यायची. एखादी गोष्ट तुम्ही हातात घेतली तर ती पक्की करायला पाहिजे. 1-2 दिवस जादा लागले तर ती पक्की झाल्याशिवाय ती सोडता कामा नये. आणि त्याच्या दृष्टीनं एक बेसिक आर्ग्युमेंट लक्षात घेऊन, बेसिक आर्ग्युमेंट त्याचं काय थीम लक्षात घेऊन मग त्याचे फॅक्च्युअल डिटेल्स त्याला भरून घ्यायला पाहिजे. याच्या दृष्टीनं आपण ही चर्चा मार्गेच्या आपल्या याच्यावरनं ते कंटिन्युएशनमध्ये ठेवूया. कोणत्याही प्रकारे तुम्हाला आत्ता पण चाललेल्या कन्सेप्च्युअल याच्याबद्दल काही शंका असेल, परिभाषेबद्दल असेल किंवा ह्या गोष्टी समजणं असेल तर इंडिव्हिज्युअली बोलणं शक्य न झालं नाही तरी आपण कलेक्टिव्हली त्याच्यावर नक्की काही ना काहीतरी बोलूया. त्या सगळ्याचा विचार करत असताना आपण त्याच्यासाठीच प्लॅटफॉर्म केलेला आहे. मार्गेचा प्लॅटफॉर्म त्यासाठी आहे की तुम्ही त्याच्यावर काही ना काहीतरी सतत इंटरॅक्ट करावं आणि तुमच्या शंका ताबडतोब निरसन करून घ्याव्या. तुम्हाला कोणती शंका असेल तर इथं लिहा किंवा टेलिग्रामला द्या, कुठल्याही प्लॅटफॉर्मच्या मार्फत हे करा, आपण त्याच्यावर नक्की बोलूया. या कन्सेप्च्युअल सिरीजमध्ये पुढच्या भागामध्ये आपण अशीच चर्चा डेमोक्रेसीला कंटिन्युएशनमध्ये जे आहे ते हेवूडच्या निमित्तानं आपले काही जे 35-36 जे भाग होतील त्या सगळ्यावर कॉमेंट थोडक्यात समजून घेऊया की काय काय आलेलं आहे. पॉलिटिकल सायन्सला कन्सेप्च्युअली अत्यंत उपयुक्त असं साधारणतः लेखन जे आहे ते कन्सेप्च्युअली तुम्हाला समजलेलं असेल तरच तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा की नोशन समजलेली आहे. थिंकर ते एकात एक आहे. हे समजलं तर ते समजतं, ते समजलं तर ते समजतं. म्हणजे तुम्हाला ग्रीक समजले, रोमन समजणार, मग पुढचं आर्ग्युमेंट बनणार. या अर्थानं ते एकात एक गुंतलेलं आहे. त्याच्या दृष्टीनं सुद्धा आपण ही चर्चा पुढच्या आपल्या याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये घेऊया.